नमस्कार मित्रांनो. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये जीवा आता नंदिनीच्या आनंदासाठी काही करायला तयार असतो. तर नंदिनीच्या वाढदिवसाला जीवाने आता एक सरोगेट मदर शोधून आणलेली असते आणि बर्थडे सेलिब्रेशनच्या दिवशी ही आनंदाची बातमी तो नंदिनीला देणार असतो. तर आपल्याला 15 जूनला पाहायला मिळेल की नंदिनीचा वाढदिवस असतो आणि घरामध्ये सेलिब्रेशन सुरू असतं. त्याचवेळी जीवा नंदिनीकडे येऊन म्हणतो की तुला आता मी असा आनंद देणार आहे ना, त्याची तू प्रतीक्षा करत होतीस. त्यानंतर जीवा आता नंदिनीशी आर्या सामानसोबत भेट घडवणार आणतो. आपल्या बाळासाठी सरोगेट मात्र मिळाली आहे असं जीवा म्हणतो. पण मित्रांनो, या ठिकाणी असा ट्विस्ट येतो की आता सगळ्यांनाच कळतं की नंदिनीचा मिसकॅरेज झालेला आहे. तर आपल्याच बहिणीचा मिसकॅरेजचा सत्य ऐकल्यानंतर आता काव्याला खूपच मोठा धक्का बसतो. एवढं मोठं सत्य नंदिनीताईने माझ्यापासून लपवलं हे तिला सहन होत नाही. पण तिला गुरुजींचंही बोलणं आठवत असत की लवकरच सगळा गुंता सुटणार आहे मिसकॅरेजसोबत. काव्याला हेही कळते की नंदिनी यापुढे कधीच आई होऊ शकत नाही. त्याचमुळे काव्याला आता खूपच त्रास होऊ लागतो.